आज मी रेसिपीमध्ये शंकरपाळीचं योग्य प्रमाण आणि महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। आता दिवाळीचे सर्व पदार्थांची रेसिपी मी माझ्या चॅनलमध्ये दाखवणार आहे, तरी माझे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राइब करून ऑलचं बटन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि मी जे प्रमाण सांगणार आहे तेच घ्या, म्हणजे शंकरपाळी बिघडणारही नाही आणि तेलकटी होणार नाही। त्यामुळे मैदाही खूप हलका होईल आणि शंकरपाळ्या खुसखुशीत चांगल्या होतील। तर टिप्स चला पाहूया काय काय आहेत ते। एक, तेल किंवा तूप कडकडीत गरम करूनच घाला, म्हणजे मैदा हलका होतो, शंकरपाळी खुसखुशीत होते। दुसरी टिप्स म्हणजे आणि तूप किंवा तेल जेवढे सांगितले आहे तेवढेच घाला, जास्त घातले तर विरघळू शकतात। तिसरी टिप्स आहे, तेल जर थंड असेल तर शंकरपाळी विरघळू शकतात। चौथी टिप्स आहे, एकाच वेळी जास्त जर शंकरपाळी तेलात टाकल्या तर विरघळू शकतात। पाचवी टिप्स म्हणजे पीठ मळताना आपल्याला पीठ पातळ न मळता घट्ट मळा। आणि चला आता साहित्य पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। तर चला आपण आता शंकरपाळीचे साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते। या वाटीने मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धा किलो मैदा आहे, 500 ग्रॅम। आणि त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, थोडीशी वेलची पावडर आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। आणि याच वाटीने मी तूप घेतलेलं आहे, अर्ध्या वाटीला थोडं कमी आहे। आणि पाणी लागणार आहे अर्धी वाटी। साखर घातली आहे, याच वाटीने अर्धी वाटी पाणी आहे। तुम्ही या पाण्याच्या जागी दूधही घालू शकता, मी पाणी घातलेलं आहे। साखर विरघळेपर्यंत आपण उकळून घेणार आहे। साखर चांगली विरघळली पाहिजे। पाण्याऐवजी तुम्ही दुधातही फक्त बनवू शकता। 2 वाटी मैदा असले की अर्धीच वाटी दूध घ्या, तेवढी साखरही घ्यायची। पूर्ण विरघळलेली आहे, गॅस बंद करूया। आता हे थंड झाल्यानंतर मग मळून घ्यायचे आहे। मैदा मी चाळून घेतलेला आहे। हा वेलची पावडर आणि मीठ थोडंच घालायचं, नमक, स्वाद चांगला येतो। तूप मी गॅसवर गरम करून घेतलेलं आहे, तूप गरम करूनच घ्या, माप म्हणजे व्यवस्थित कळतं। मिक्स करून घ्यायचे चांगले दोन्ही हाताने असे मिक्स झाले पाहिजे। चांगले मी मिक्स करून घेतलेले आहे। हे पहा, अशी मुठ्ठीत बनली पाहिजे। हे पहा, पाणी मी थंड करून घेतलेलं आहे, मळून घेऊया आता। थोडं थोडं करून पाणी घालायचं। तूप व्यवस्थित घातलं ना, खुसखुशीत छान होतात। जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही, थोडं थोडं करूनच पाणी घालून मळून घ्या, खूप छान होतात। हे पाय सर्व मी मळून घेतलेलं आहे। आता हे असं मळलेलं आहे।
याला काय 5 मिनटं 10 मिनटं असं रेस्ट नाही देणार तरी चालतं, पण थोडा 5 मिनटं मी ठेवणार आहे झाकून. याला थोडा रेस्ट दिला ना की चांगल्या होतात. 5 मिनिट मी झाकून ठेवलेलं, नंतर एक जीवास करून घ्यायचे. एवढा घेतलेला आहे, लाटून घेऊया. जास्त जाडी लाटायचं नाही, पातळी लाटायचं नाही. लाटून घेतलेलं आहे हे. हे आता कडेने आपण असं कट करून घेऊया. तुम्हाला जेवढी साईज ठेवायची आहे तेवढी ठेवू शकता. अशा सर्व काटून घ्यायच्या. अशा तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढीच करा. मी एवढी केलेली आहे, एवढी जाडी ठेवलेली आहे. याच्यापेक्षा जाडी ठेवू शकता. हे पहा, हे असे. अजून एक मी लाटून घेतलेली आहे. कडेने अशी कट करून घ्यायची म्हणजे एक साईज बरोबर चांगली येते. छान बनतात, एकदम परफेक्ट माप आहे हे. असं सर्व माप घेऊन असे बनवा, खूप छान बनतात. अशाच मी आता सर्व बनवून घेते. हे सर्व मी आता लाटून घेतलेले आहे. चला तर आपण आता तळून घेऊया. तेल आपलं तापलेलं आहे. जास्त गरम तेल मध्ये टाकू नका आणि खूप जास्तही टाकायचं नाही, कमी असून दे. लगेच हलवायचं नाही याला, लगेच हलवलं पूर्ण तेलात विरघळतील. स्लो गॅसवरच तळून घ्यायच्या म्हणजे खूप चांगल्या होतात. थोडा वरला कलर चेंज झाला ना मग थोडं हलवायचं, लगेच हलवायचं नाही याला. कलर आता वरला चेंज झालेला आहे. असं खालून झारा घालून मग अशा हे करायच्या. हे पहा, असं खालून झारा घालून मग अशा पलटायच्या. थोड्या थोड्या तर लाल व्हायला लागले, त्या स्लो गॅसवरच करून घ्यायच्या आहेत. जास्त गॅसची फ्लेम तेज ठेवू नका. आता मी गॅसची आच एकदम मध्यम ठेवलेले आहे. हे पहा, छान एकदम होतात बिस्किटासारखे. हे पहा, कलरही खूप छान आलेला आहे. काढून घेऊया आता. हे आम्ही दुसरे टाकते आता. गॅस कमीच ठेवायचा दुसऱ्या टाकताना, कारण का तर तेल जास्त तापलेलं असते. हलवायचे नाही थोडा कलर चेंज होईपर्यंत. मी तळलेलं आहे. जास्त लाली करून घ्यायचं नाही, कारण का तर आपण काढल्या ना तरी ते तळत राहतात. त्यामुळे असा कलर आहे तोपर्यंतच काढा. असा
जास्त लाल होऊन देऊ नका. तर अशाच मी सर्व तळून घेणार आहे. सर्व मी तळून घेतलेले आहेत आणि याला थोडा हलका कलर आहे तोपर्यंतच काढा, नाहीतर काढल्यानंतरही तळत राहतात ना, मग डार्क कलर येईल खूप जास्त. हे पहा खूप छान बनतात, एकदम खुसखुशीत छान बनतात. हे पहा बिस्किटासारखे बनतात एकदम. नक्की बनवून पहा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.